वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये दुपारच्या नंतर पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। मी आता नालासोपाऱ्याच्या सेंट्रल पार्क रस्त्यावरती आहे। आपण बघू शकता की हा सेंट्रल पार्क रस्ता जो आहे हा पाण्याखाली गेलेला आहे। या ठिकाणी जवळपास फूट ते 2 फूट पाणी जे आहे हे साचलेलं आहे। हीच परिस्थिती जी नालासोपारा पूर्वेचा आचोळे तुळीन शिर्डीनगर या परिसरातले सकल भागातले जे रस्ते आहेत हे सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत। विवा कॉलेजचा रस्ता सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। तर वसईच्या नवजीवन असेल, सातीवली असेल, यवरशाहीचा मुख्य रस्ता असेल, त्याचप्रमाणे समतानगर या परिसरामध्ये सुद्धा जे सकल भागातले रस्ते आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत। पावसाची तीव्रता जी आहे ही सायंकाळच्या सुमारामध्ये आपल्याला वाढताना दिसत आहे। आभाळ जर बघितलं तर आभाळ सुद्धा पूर्णपणे भरून आलेला आहे आणि रात्रभर या पावसाचा जोर जो आहे हा असाच कायम राहण्याची शक्यता सुद्धा वर्तविल्या जात आहे। त्यामुळं आता जर रात्रभर पाऊस जर पडला तर वसई विरार नालासोपाऱ्यातलं जनजीवन विस्कळीत होण्याची सुद्धा शक्यता आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।